नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी व बँक निफ्टीचं मंथली, वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटलं असेल की आज आपण केवळ दोनच इंडेक्सचं फक्त विश्लेषण का करणार आहोत. तर त्याच्या मागचं कारण असं आहे की आज 2023 मधला शेवटचा वर्किंग डे होता आणि आता मार्केट डायरेक्ट 2024 मध्येच ओपन होणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही मुख्य इंडेक्समध्ये थोडंसं जास्त त्याची आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे आणि प्राइस ॲक्शनच्या साहाय्यानं समजून घ्यायचं आहे की ह्या दोन्ही इंडेक्समध्ये आणखीन किती टार्गेट्स येऊ शकतात. प्रॉफिट बुकिंग येणार असेल तर किती टक्के मार्केट खाली येऊ शकतं आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला जर व्यवस्थित समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला ह्या दोनच इंडेक्सचं आपण विश्लेषण करूया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचं विश्लेषण तुम्ही होमवर्क म्हणून करू शकता. आजचा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे आणि तुमच्या ज्ञानात नक्कीच काहीतरी नवीन भर टाकणारा असणार आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या वर्षामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आपल्याला कालचा दिवस मार्केटमध्ये एका रेंजमध्ये आपल्याला अडकलेलं बघायला मिळालं होतं आणि ती रेंज काय होती, साधारणपणे खालच्या बाजूला बघितलं तर 48,400, वरच्या बाजूला बघितलं तर 48,600 आणि ह्या दोन म्हणजे ह्या 200 पॉइंट मध्येच बँक निफ्टी दिवसभर अडकलेलं होतं आणि ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला मार्केटमध्ये ब्रेकआउट येण्याची शक्यता असते आणि ब्रेकआउट मध्ये आपल्याला चांगला ट्रेड मिळू शकतो. जनरली काय होतं, जनरली ज्या वेळेला मार्केटमध्ये तेजी होत असते आणि वरच्या साईडला आपल्याला असं साईडवेज होताना दिसतं त्यावेळेला 60% शक्यता अशी असते की मार्केटमध्ये जो ब्रेकआउट येईल तो इथून वरच्या दिशेने येईल. 30% शक्यता अशी असते की खालच्या दिशेनं ब्रेकआउट येईल आणि 10% शक्यता अशी असते की मार्केट पुन्हा साईडवेजच होईल. आपल्याला ह्या सर्व शक्यता मी कालच सांगितलेल्या होत्या. आपल्याला वाटत असं होतं की मार्केट वर जाईल, पण मी हे देखील सांगितलेलं होतं की मार्केट बऱ्याच वेळेला आपल्याला जसं वाटतं तसं त्याच्यामध्ये मुवमेंट होत नाही आणि 30% खाली येण्याची जी शक्यता होती ती आपल्याला इथे बघायला मिळाली आणि त्याच्यासाठी तुम्हाला अजिबात कन्फ्युजन होऊ दिलं नाही मार्केटनं. तुम्ही बघू शकता गॅप डाऊन ओपन झालं, ओपन झाल्यानंतर वर येण्याचा प्रयत्न, कायम लक्षात ठेवा मार्केट कुठेही ओपन झालं आणि आदल्या दिवशीचं जे क्लोजिंग असतं त्याच्या जर खाली ओपन होत असेल तर आपल्याला आदल्या दिवशीचं क्लोजिंग हे रेझिस्टन्स म्हणून काम करतं. त्याच्या वर ओपन होत असेल तर ते सपोर्ट म्हणून काम करतं. तुम्हाला लक्षात येईल खाली ओपन झालं, वर जायचा प्रयत्न झाला, वरचा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम केलं गेलं, आपल्याला सेलिंग आलं आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आपल्याला ही जी खालची लेवल होती 48,400 ही ब्रेक झाल्यानंतर आपल्याला 48,300 चं टार्गेट पहिल्या 15 मिनिटातच बघायला मिळालं. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एक पहिला पाऊण तास आपण ह्या 48,300 च्या आसपास राहिलो. एकदा आपण वर जाण्याचाही प्रयत्न केला मात्र तो फेल झाला. तिथून आपल्याला दुसरं टार्गेट मिळालं. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल बघा की आपल्याला इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झाल्यानंतर पहिलं टार्गेट आलं. पहिल्या टार्गेटमध्ये ही तिसरी जी कॅन्डल होती यानं आपल्याला ग्रीन कॅन्डल बनलेली दिसते. ती एक काळ असा होता की वर सुद्धा गेलेली होती. तर त्याच्यामुळे इथे रिस्पेक्ट दिला गेला ह्या लेवलला. त्यानंतर 48,300 ची लेवल ब्रेक झाली. तुम्ही बघू शकता 48,200 आपलं जे दुसरं टार्गेट होतं ह्यालाही रिस्पेक्ट मिळाला. पुन्हा आपल्याला एकदा बाउन्स आला, पुन्हा ह्या लेवल जवळ गेलं 48,300 ला परत. म्हणजे आपण ह्या ज्या 3 टार्गेट थिअरी जी मी मागचे जवळजवळ 1.5 पावणे 2 वर्ष तुम्हाला रोज दाखवतोय, मार्केटमध्ये
कुणीही ही तुम्हाला दाखवत नाही, ही मी स्वतः माझ्या इतके वर्षाच्या अनुभवातून मला जे लक्षात आलं ते मी तुम्हाला दाखवतोय. तर ही 3 टार्गेट थिअरी आहे, ही आपल्याला किती परफेक्ट पद्धतीनं काम करते याचा आज आणखीन एक नमुना आपल्याला बघायला मिळाला. तुम्ही बघू शकता वर जाताना परत इथे रेझिस्टन्स घेतला, त्यानंतर पुन्हा सेलिंग आलं. ह्या वेळेला परत बघा ह्या लेवलला पुन्हा एकदा रिस्पेक्ट दिला गेला. इथे एक आपल्याला ग्रीन कॅन्डल झालेली दिसते. ब्रेकडाऊन झालं, तिसरं टार्गेट आलं. तिसऱ्या टार्गेट आल्यानंतर आपल्याला एक अपेक्षित मोठा बाउन्स बघायला मिळाला. तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आपल्याला बरोबर तिसऱ्या टार्गेट पर्यंत गेलं आणि बाउन्स आलेला आहे. तर आणि हे जात असताना स्टेप बाय स्टेप आपल्याला गेलेलं होतं. आता तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला इथे सुद्धा लक्षात आलं असेल की इथे आपल्याला एक एम पॅटर्न सुद्धा तयार झाला होता. म्हणजे मी कालच सांगितलेलं होतं की जर आपण इथनं खाली जाणार असू तर आपल्याला इथे एक एम पॅटर्न तयार होतोय आणि ह्याचं ब्रेकडाऊन आपल्याला खाली येत असताना एक चांगलं टार्गेट बघायला मिळू शकतं आणि त्या पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीमध्ये ते बघायला मिळालं. अर्थात क्लोजिंग पुन्हा वर येऊन 48,300 च्या आसपासच झालेलं आहे. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता 48,292 ला आपल्याला क्लोजिंग झालेलं आहे. म्हणजे 48,300 च्या आसपास आपल्याला क्लोजिंग आहे. हे झालं आज मार्केटमध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट झाली. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की 2024 मध्ये जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला मार्केटचं विश्लेषण करायचं आहे आणि ते विश्लेषण आपण कशा पद्धतीनं करणार आहोत, तर मंथली, वीकली आणि डेली टाइम फ्रेमच्या सहाय्यानं करणार आहोत. निफ्टीमध्ये गेल्यावर तुम्हाला मी आत्ताच सांगून ठेवतोय, काही काही सदस्य काय करतात की एका इंडेक्सचं फक्त विश्लेषण बघतात आणि पुढच्याचं बघतच नाहीत. तर प्रत्येक इंडेक्समध्ये मी थोडंसं वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. आज 2च इंडेक्स आहेत, त्यामुळे हे विश्लेषण जे आहे ते पूर्ण बघा. निफ्टीमध्ये मी थोडंसं तुम्हाला इयरली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा दाखवणार आहे, म्हणजे तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. तर आता आपण काय करूया, बँक निफ्टीमध्ये मंथली टाइम फ्रेम पासून सुरुवात करूया. आता इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की हा महिना जो आहे डिसेंबर महिना, हा आपल्याला मार्केटसाठी अतिशय चांगला गेलाय आणि मार्केट नेहमी वर जात असताना किंवा खाली येत असताना तुमच्या लक्षात येईल की ते पायऱ्या पायऱ्या बनवत जातं. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की खालनं वर आलं, इथपर्यंत खाली गेलं, परत वर आलं, परत इथपर्यंत खाली आलं, परत इथे वर गेलं, परत खाली आलं. म्हणजे तुमच्या लक्षात येते की दर 3-4 महिन्यांनी आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं आणि त्यानंतर मार्केट पुन्हा वर जाते. म्हणजे वर जात असताना स्टेप बाय स्टेप जाते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला विश्लेषण काय करायचं आहे, तर विश्लेषण असं करायचं की टार्गेट आपल्याला किती येऊ शकेल. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे दाखवतोय. मी काय करतोय, पहिल्यांदा एक सिंपल गोष्ट करतोय, प्राइस ॲक्शनच्या सहाय्याने हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यासाठी मी स्विंग हाय जे आहेत ना ते मी मार्क करत चाललोय. ओके, 3-4 करतो, जास्त करत नाही, कारण मग व्हिडिओ अनावश्यक मोठा होईल. तर तुमच्या लक्षात येईल काय होतंय बघा. इथे मी काय केलं, 3-4 स्विंग हाय मार्क केले. याच्या खालचा सुद्धा मार्क केला तरी सुद्धा चालू शकतं, तरी तुम्हाला लक्षात येईल. पण एवढं करणं पुरेसं आहे, कारण 2020च्या कोविड नंतर आपण जवळजवळ सगळेच स्विंग हाय इथे मार्क केलेले आहेत. तुम्हाला एक गोष्ट काय लक्षात येते बघा, मी तुम्हाला आता इथे दाखवतो. हा स्विंग हाय होता, हा ब्रेक झाला, वर गेलं, आपण एक हाय बनवला, परत खाली आलो, परत वर गेल्यानंतर परत आपण ह्या लेवल पर्यंत आलो. म्हणजे एक ही लेवल ब्रेक केल्यानंतर जेव्हा प्रॉफिट बुकिंग आलं, आपण ह्या लेवल पर्यंत आलोय. इथून पुढे बघा, इथून वर जात असताना आपण वर गेलो, खाली येताना आणखीन एक लेवल पर्यंत आपण खाली आलोय. त्यानंतर इथून वर गेलो, खाली येताना आपण ह्या लेवल पर्यंत खाली आलोय. अशा पद्धतीने आपण मार्केटमध्ये वर वर चाललेलो आहोत. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आता इथून ब्रेकआउट दिलाय, आपण खाली येताना कोणत्या लेवल पर्यंत येऊ शकतो, ती लेवल आपल्याला आता कळली. म्हणजे जास्तीत जास्त आपण कुठे येऊ शकतो हे आपल्याला कळलं. आता राहिला प्रश्न, कुठपर्यंत जाऊ शकतो, हे जर आपल्याला समजून घ्यायचं. थोडंसं मी फास्ट सांगितलंय, कारण आपल्याला व्हिडिओमध्ये जास्त कंटेंट द्यायचा प्रयत्न करतोय. समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिवाइंड करून तुम्ही बघू शकता. आता आपल्याला प्रश्न आहे की कुठपर्यंत आपण जाऊ शकतो. तर सर्वसाधारणपणे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जे टार्गेट मिळतं हे मिनिमम 1:1 तरी टार्गेट आपल्याला, आता मोठी टाइम फ्रेम आहे, मंथली टाइम फ्रेम आहे, 1:1 आपल्याला टार्गेट जर पाहिजे असेल. आता मी काय करतोय, थोडंसं आणखीन झूम करतोय आणि शेवटच्या सेगमेंटवर आपण लक्ष देऊया. आपल्याला ब्रेकआउट कुठनं मिळालं, ब्रेकआउट आपल्याला मिळालं ह्या लेवल पासून. ही लेवल जी आहे ही ब्रेकआउट लेवल आहे.
आपल्याला स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आहे? आपल्याला माहिती आहे की एक लेवल सोडून त्याच्या खालची लेवल जी आहे त्याच्यात तिथे आपल्याला स्टॉप लॉस ठेवायचा आहे. कारण तसं ठेवलं तरच आपल्याला लक्षात येते त्याच्या थोडंसं वरनं आपण रिव्हर्स घेतोय, असं मागच्या 3 वर्षाचा आपल्याला अनुभव आहे. आणि त्यामुळे मग आता जर मला मला ऍक्च्युली इथून ब्रेकआउट आलाय. ब्रेकआउट लेवल कोणती आहे? 46,370 ची आहे. 46,370 ची ही लेवल जी आहे, इथे मला ब्रेकआउट आलाय. माझा स्टॉप लॉस कुठे आहे? माझा स्टॉप लॉस आहे इथे, म्हणजे एक लेवल खाली. हा माझा स्टॉप लॉस आहे. स्टॉप लॉस कुठे आहे? 41,829 ला आहे. आता तुमच्या लक्षात आलं की 41,829 ला स्टॉप लॉस आहे, 46,369 ला मला ब्रेकआउट मिळालंय, मला 1:1 टार्गेट मिळालं पाहिजे. तर माझं काय झालंय? माझा स्टॉप लॉस एवढा आहे, ह्या एरियामध्ये माझा स्टॉप लॉस आहे, बरोबर? तर हा माझा स्टॉप लॉस आहे. मग टार्गेट मला किती पाहिजे? 1:1 पाहिजे. म्हणजे ह्या लेवलच्या वर जिथून एवढं जे अंतर आहे, समजा हे अंतर आपण ए आहे असं समजलो, तर ए इतकीच उंची आपल्याला काय होणार आहे? इथपर्यंत बघायला मिळणार आहे. म्हणजे 1:1 म्हणजे काय? जेवढा आपण स्टॉप लॉस लावला तेवढंच टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळते. आता इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की हे अंतर किती आहे? मग हे अंतर जर तुम्ही मोजलं तर तुमच्या लक्षात येईल अंदाजे 4,500 च्या आसपास पॉईंटचं अंतर आहे. म्हणजे अगदी एक्झॅक्ट पाहिजे असेल तर 4,541 पॉईंटचं अंतर हे आहे. म्हणजे इथून वर आपल्याला जर 4,541 पॉईंट म्हणजे 46,370 मध्ये आपण 4,541 पॉईंट जर हे केले तर आपल्याला आन्सर किती येतं? 50,911. म्हणजे आपल्याला आता टार्गेट किती ठेवलं पाहिजे बँक निफ्टीमध्ये? 50,900 चं टार्गेट ठेवलं पाहिजे. 50,911 आहे. 50,900 म्हणजे आपण 51,000 च्या आसपास जास्तीत जास्त टार्गेट आपण ठेवू शकतो. मग टार्गेट जर मला काढायचं असेल तर मी कुठे ठेवणार? ऍक्च्युली 51,000 च्या आसपास मला ठेवलं पाहिजे. तर मी इथे 51,000 च्या आसपास अगदी ठेवून दाखवतो तुम्हाला, थोडंसं खाली घेऊन. 50,900 आपलं जे एक्झॅक्ट आहे, इथे ह्या आसपास आपल्याला म्हणजे आणखीन बँक निफ्टीमध्ये थोडंसं वर जाण्याचा स्कोप आहे. मात्र आता डायरेक्ट वर जाईल का? हे टार्गेट येताना आपल्याला डायरेक्ट असं वर जाईल का? सांगता येत नाही. कदाचित काय होऊ शकतं? आपल्याला थोडंसं खाली पण येऊ शकतं आणि मग त्यानंतर वर जाऊ शकतं. असं करत करत आपल्याला हे टार्गेट येणार आहे. पण हे टार्गेट आता आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये कदाचित आपण असं म्हणू शकतो की महिन्या दीड महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला हे टार्गेट येऊ शकेल. बँक निफ्टीमध्ये आपल्याला थोडंसं वर जाण्याची शक्यता आहे. तर कशा पद्धतीनं मी टार्गेट तुम्हाला दाखवलं प्राइस ऍक्शनच्या सहाय्यानं, हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. अशाच पद्धतीनं मागे सुद्धा टार्गेट आली आहेत का? थोडंसं तुम्ही याचं बॅक टेस्टिंग करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी जे काय दाखवतोय ते ऍक्च्युली तुम्हाला आलेलं लक्षात येईल. तर त्याच पद्धतीनं आता आपल्याला नवीन टार्गेट जे येतंय, अर्थात तुम्हाला असं वाटेल की जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यातच हे टार्गेट येईल का? कदाचित येईल, पण कदाचित 1 महिना लागेल, कदाचित 2 महिने लागतील. आपल्याला टायमिंग सांगता येत नाही. पण आता आपल्याला काय करायचंय? ज्या अर्थी इथनं ब्रेकआउट आलाय त्या अर्थी आपल्याला इथून वर जात असताना हे टार्गेट येऊ शकतं, हे आता आपल्याला कळलेलं आहे. तर माझ्या मते मी बँक निफ्टीमध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न केलाय मंथली टाइम फ्रेम मध्ये की आपल्याला कोणतं टार्गेट येऊ शकतं. सेलिंग झालं समजा, इथून खाली येत असेल, आता काय होऊ शकतं? आपल्याला जसं मी काल सुद्धा सांगितलं होतं 60% शक्यता वर जाण्याची आहे, 30% शक्यता खाली येण्याची आहे. तसं इथून वर जात असू तर आपल्याला हे टार्गेट आहे, खाली येणार असेल तर आपल्याला हे टार्गेट आहे. तर ह्या 2 पॉइंट आता आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. खाली येणार असेल तर 44,150, वर जाणार असेल तर 50,900. तर ही 2 टार्गेट आता आपल्याला मंथली टाइम फ्रेम मध्ये बघायला गेल्यानंतर लक्षात येत आहेत. तर माझ्या मते तुम्हाला आता पिक्चर क्लिअर झालं असेल की मार्केट खाली येणार असेल तर कुठपर्यंत येऊ शकतं, वर जाणार असेल तर कुठपर्यंत जाऊ शकतं. अर्थात ह्याचा अर्थ असा नाही की आयुष्यभर आता मार्केटला ह्या 2च लेवल आहेत, ह्या लेवल इथून पुढे ब्रेक होतील. पण हे जात असताना जे सायकल बनणार त्या सायकल मध्ये आपल्याला ज्या दिशेनं जाईल त्या दिशेनं आपल्याला ही 2 टार्गेट आल्यानंतरच मग आपण रिव्हर्सलचा विचार करू शकतो. तर आता माझ्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट लक्षात आलं असेल. आता हीच गोष्ट तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलीत आणि स्वतः त्याचा अभ्यास केला, थोडासा चार्ट रीडिंग केलं जसं मी तुम्हाला इथे दाखवलंय, तर तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी अगदी सहजगत्या लक्षात येऊ शकतील. तर हे झालं मंथली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस. आता आपण काय करूया?
करूया, वीकली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. वीकली टाइम फ्रेम मध्ये काय झालंय बघा. वीकली टाइम फ्रेम मध्ये आपण ह्यापूर्वी सुद्धा अनालिसिस केलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की ही एक लेवल होती. ही लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून, पूर्वी रेजिस्टन्स म्हणून काम केलं. वर जात असताना इथे बघा, इथून वर गेलं, रेजिस्टन्स म्हणून काम केलं, खाली आलं, परत इथे वर जात असताना महिनाभर आपल्याला इथे अडकलं, मग ब्रेकआउट दिलं, खाली येताना सपोर्ट पण घेतला, परत वर झालं, पण एम पॅटर्न म्हणून आपण थोडंसं खाली आलो, प्रॉफिट बुकिंग आलं, परत वर जाताना ही लेवल आपल्याला आता हे झाली, म्हणजे रेजिस्टन्स म्हणून इथे आपल्याला 3 आठवडे काम केलं आणि मग ब्रेकआउट दिलं. आता आपल्याला काय झालंय, जसे आपल्याला ही लेवल झाली तशीच आपल्याला आता आणखीन एक लेवल सुद्धा झाली आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आता साधारणपणे आपल्याला ही लेवल सुद्धा आता इम्पॉर्टंट झालेली आहे आणि त्या लेवलचं सुद्धा आपण काय केलेलं आहे, ब्रेकआउट दिलंय. ब्रेकआउट दिल्यानंतर काय झालंय बघा, मार्केटमध्ये ब्रेकआउट मिळालं आणि आपल्याला आता 3 आठवडे मार्केट साधारण ह्याच रेंजमध्ये अडकलेलं दिसतंय. तर आता काय होऊ शकतं, दोन्ही शक्यता आहेत. आपल्याला जसं मी काल सांगितलं होतं, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, तेच आता लक्षात घ्या. इथून वर जाण्याची शक्यता पण 60% आहे आणि खाली येण्याची शक्यता 30% आहे. 10% शक्यता आहे की आणखीन एखादा आठवडा सुद्धा आपण ह्याच एरियामध्ये अडकून राहू. आता हा एरिया तुम्ही काय करू शकता, तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही हा काढून घेऊ शकता. तुम्हाला चार्ट बघितलात की लक्षात येईल. मी आता सगळेच पॉइंट काय तुम्हाला पिन पॉइंट सांगणार नाही. बऱ्याच जणांची अपेक्षा अशी असते की मी सगळे पॉइंट तुम्हाला, ही किती आहे, हा किती आहे, हा लो किती आहे, असं इतकं स्पून फुडिंग जर केलं तर तुम्ही चार्ट कधी शिकणार बघायला, किंवा तुम्ही स्वतः जोपर्यंत चार्टवर जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते लक्षात येणार नाही. तर त्याच्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. तर आता आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा लक्षात आलंय की काय होऊ शकतं. वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला आता साइडवेज झालेलं बघायला मिळतंय आणि फ्लॅग आणि पोल अँड फ्लॅग पॅटर्न आपल्याला इथे तयार झालेला आहे. त्याचं ब्रेकआउट वरच्या दिशेने येऊ शकतं, खालच्या दिशेने येऊ शकतं. जेवढी उंची आहे तेवढं आपल्याला वर टार्गेट येऊ शकतं किंवा तेवढं खालच्या बाजूला टार्गेट येऊ शकतं. ह्या 3 आठवड्यामध्ये आपल्याला ॲव्हरेज उंची जेवढी येते ह्या तिन्ही कॅन्डलची, तेवढंच टार्गेट वर किंवा खाली आपल्याला जेव्हा ब्रेकआउट येईल त्यावेळेला बघायला मिळू शकतं. तर हे झालं आपण वीकली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्ही जी टाइम फ्रेम फॉलो करत असाल त्यानुसार तुम्ही काय करू शकता, आपल्याला यानुसार अंदाज घेऊ शकता. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया की बँक निफ्टी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करते. तर तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की मागचे 2 दिवस बँक निफ्टीमध्ये, म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर त्याच्या आधी आपल्याला कसं होतं, एक आपल्याला अशी ट्रेंड लाईन तयार झालेली होती की आपल्याला हळूहळू खाली येत होतो, वर जायचा प्रयत्न होत होता, मग ब्रेकआउट चांगलं मिळालं आणि मागचे 2 दिवस आपल्याला फारशी मुवमेंट होत नाहीये बघा. म्हणजे आपल्याला हा जो ब्रेकआउट मिळाला, ह्या ब्रेकआउट लेवलच्या आसपासच थोडं वर गेलं, थोडं खाली आलं आणि आपण त्या आसपासच आता सध्या ट्रेड करतोय असं तुम्हाला इथे दिसतंय. मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुमच्या डेली टाइम फ्रेम मध्ये काय चाललंय ते लक्षात येईल. इथे तुमच्या लक्षात येतंय बघा की हा जो आपल्याला क्लोजिंग आहे, ह्या क्लोजिंगच्या आसपासच आज आपल्याला क्लोजिंग आलेलं दिसतंय. म्हणजे आणि हे कशामुळे होतंय, तर ख्रिसमसच्या आठवड्यामध्ये शक्यतो आता एक्सपायरी पण झालेली आहे आणि आता काय होतं, मार्केटमध्ये थोडेसे व्हॉल्यूम कमी असतात, कारण शेवटी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत तिकडे सुट्टी असल्यामुळे ते लोक जास्त ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. आता जानेवारीत सुद्धा आपल्याला 1 तारखेला 1 तारखेला सुद्धा फार मोठी व्हॉलॅटिलिटी बघायला मिळेल असं नाही. मग हळूहळू 2 तारखेपासून मग पुन्हा व्हॉलॅटिलिटी वाढायला लागेल आणि मग आपल्याला मोठ्या कॅन्डल्स पुन्हा बघायला मिळू शकतात. 1 तारीखला सुद्धा आपल्याकडे मार्केट ओपन असतं, जगभरात सगळीकडे मार्केट 1 तारखेला बंद असतं. आपण हे काही न्यू इयर मानत नाही. म्हणजे मार्केटमध्ये जे न्यू इयर असतं आपल्याला माहिती आहे की ते वेगळ्या पद्धतीनं धरलं जातं. तर आपल्याला 1 जानेवारी हे काय मार्केटसाठी न्यू इयर नसल्यामुळे आपल्याला 1 तारखेला सुट्टी नाहीये. तर त्यामुळे त्या दिवशी सुद्धा अशाच प्रकारची छोटी कॅन्डल आपल्याला बनलेली बघायला मिळू शकते. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मधलं
विश्लेषण. आता आपण काय करूया, बँक निफ्टीच्या ह्या विश्लेषणानंतर आपण जाऊया निफ्टीच्या विश्लेषणासाठी. इथे मी काय करतोय, निफ्टीचा चार्ट ओपन करतोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की आज मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. तर मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं की निफ्टी आणि बँक निफ्टी थोडंसं आपल्याला वेगळ्या पद्धतीनं चालताना दिसत आहेत. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आज आपल्याला निफ्टीमध्ये फार मोठी मूव्हमेंट बघायला मिळाली नाही, व्होलाटाईल बघायला मिळालं. बँक निफ्टीनं कसं केलं, खालच्या दिशेनं ब्रेक झाल्यानंतर 1 2 3 टप्प्याटप्प्यानं तिन्ही टार्गेट दिली. तसं इथे बघायला मिळालं नाही. इथे तुम्ही बघू शकता ओपनिंग खाली झालं, ओपनिंग झाल्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला. आदल्या दिवशीचं जे आपल्याला क्लोजिंग असतं त्या एरियाच्या आसपास रेजिस्टन्स घेतला गेला, पुन्हा खाली आलं. अर्धा पाऊण तास लागला आपल्याला ही लेवल ब्रेक करायला. लेवल ब्रेक केली, आपण जवळ हे टार्गेट दिलं. त्यानंतर पुन्हा एक बाउन्स आला, परत वर गेलो, परत खाली आलो. म्हणजे काय झालं, ही जी खालची इम्पॉर्टंट लेवल होती त्याच्या थोडं वर थोडं खाली, थोडं वर थोडं खाली, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 50 पॉईंट वर त्याच्या 50 पॉईंट खाली, अशा पद्धतीनं निफ्टी आपल्याला मार्केटमध्ये मूव्ह करताना बघायला मिळालं. आणि साधारण क्लोजिंग जे आलं ते 21,731 च्या आसपास आलं. म्हणजे ही जी लेवल आहे खालच्या बाजूची, ह्याच्या थोडंसं एक 10 पॉईंट आपल्याला वरच्या बाजूला आलं असं आपण म्हणू शकतो. तर आज म्हणजे व्होलाटाईल टू साइडवेज असं निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये जसं प्रॉपर पद्धतीनं सेलिंग झालं असं निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळालं नाही. तर हे झालं निफ्टीमध्ये आज काय झालं. आता 2024 मध्ये काय होऊ शकतं याचं विश्लेषण आपण करायला सुरुवात करणार आहोत. मी थोडंसं तुम्हाला जसं मगाशी म्हटलंय की निफ्टीमध्ये थोडंसं आपण जादाची एक गोष्ट बघणार आहे, ते म्हणजे मी तुम्हाला इयरली सुद्धा गोष्टी दाखवणार आहे. म्हणजे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मार्केटमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं विचार करायचा असतो. आणि मी तुम्हाला उद्या कदाचित एक व्हिडिओ बनवून देईन, त्याच्यामध्ये तुम्हाला हे पण लक्षात येईल की आपल्याला इन्व्हेस्टिंगची सुद्धा का गरज आहे. आणि ते मी त्या व्हिडिओमध्ये 2-3 व्हिडिओ बनवण्याचा विचार आहे. तुमचा कसा प्रतिसाद मिळतो त्यानुसार आपल्याला ते व्हिडिओ मी बनवणार. उद्याचा एक व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल. तर आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर निफ्टी हा मेन इंडेक्स आहे NSE चा. तर तुम्हाला काय दिसतंय, जेव्हा तो चालू झालाय साधारणपणे इथे 1990 च्या आसपास चालू झाल्यानंतर तो आपल्याला कंटिन्युअस वर चाललेला दिसतोय. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये असं म्हटलं जातं, मी ते मराठीत सांगतोय, की माणूस असू दे किंवा मार्केट असू दे, शेवटी त्याला वरच जायचं आहे. तर त्यामुळे आपण जर इन्व्हेस्टमेंट करत राहिलो, गुंतवणूक करत राहिलो, थोडी थोडी गुंतवणूक करत राहिलो आणि एक लॉंग टर्म अप्रोच ठेवला, तर आपल्याला मार्केटमधनं नेहमीच चांगले रिटर्न मिळतात. आपण आज गुंतवले आणि उद्या बघितलं असं होणार नाही. जसं आपण एखादं झाडाची बी पेरतो, बी पेरल्यानंतर ते झाड उगवायला काही दिवस लागतात, उगवल्यानंतर मोठे व्हायला काही दिवस लागतात. त्यानंतर आपल्याला त्याला हळूहळू मग पालवी फुटते, फांद्या फुटतात, हळूहळू करत करत मग त्याला फळं लागतात. तर तो जो वेळ असतो तो आपल्याला जर देता आला, जसं आपण शेतामध्ये करतो, बागेमध्ये करतो, तीच गोष्ट इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत केली तर इन्व्हेस्टमेंट आपल्याला काय करू शकते हे तुम्हाला इथे निफ्टीचा मी इयरली तुम्हाला चार्ट दाखवतोय, तुमच्या लक्षात येईल. आता इथे जर तुम्ही बघितलं तर एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त आपल्याला एक 2-3च वर्ष, म्हणजे अगदी रिसेंट, पूर्वी बघायला गेलं तर अगदी सुरुवातीच्या काळात मार्केटमध्ये फारशी मुवमेंट नव्हती, तुमच्या इथे लक्षात येईल. पण हळूहळू जसं जसं आपल्याला ऑनलाईन चालू झालं त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली. ही एकच मोठी रेड कॅन्डल, एकच वर्ष असं आहे की मार्केटमध्ये सेलिंग झालं आणि खालीच राहिलं. 2020चं जर आपण बघितलं तर ही कॅन्डल आहे बघा. ओपन इथे झालं, खाली गेलं, भरपूर खाली गेलं. 50% आपल्याला निफ्टीमध्ये त्यावेळेला हे झालेलं दिसू शकतं, मंदी आलेली दिसू शकते. 50% मार्केट पडलेलं होतं. मात्र ते लगेच रिकव्हर झालं त्याच वर्षी आणि आपण एक हॅमर पॅटर्न करून आपल्याला क्लोजिंग दिलंय. तर 2008 आपल्याला माहिती असेल की अमेरिकेमध्ये एक बँकिंगचा मोठा इश्यू झाला होता. लेहमन ब्रदर्स नावाची खूप मोठी बँक बँकरप्ट झाली होती, दिवाळखोरीत निघाली होती आणि त्याच्यामुळे जो क्रायसिस झाला होता, ती ते एक वर्ष. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आणखीन एक वर्ष. अशी 2 वर्ष जर सोडली, इथे तुम्हाला दिसेल पण काय होईल, खूप मोठं सेलिंग आलं नव्हतं. आपल्याला काय लक्षात येतंय की एवढे वर्षामध्ये आपण साधारणपणे अगदी
2000 सालापासून ही 23 वर्ष बघितली, तर ह्या 23 वर्षात ही 3 वर्षच आपल्याला दिसत आहेत की मार्केटनं निगेटिव्ह रिटर्न दिलाय आपल्याला. अदरवाईज 20 वर्ष मार्केटनं आपल्याला पॉझिटिव्ह रिटर्न दिलेला आहे. ह्याचा अर्थ काय आहे, मार्केटमध्ये आपण जर थोडी 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 गुंतवणूक करत राहिलो आणि लॉंग टर्म राहिलो तर आपल्याला खूप जास्त चांगला रिटर्न बघायला मिळू शकतो. आपण जर रिटर्न काढायचा ठरवला, निफ्टीनं किती रिटर्न दिला 20 वर्षामध्ये, तर मी तुम्हाला अगदी थोडक्यात तो काढून सुद्धा दाखवतोय. म्हणजे हा टॉप पासून आपण अगदी 2000 सालापर्यंत जर आलो, हे 2000 साल होतं त्याचं, क्लोजिंग पर्यंत आलो तर आपल्याला लक्षात येईल निफ्टी तिथपासून आपल्याला निफ्टीनं जो रिटर्न दिलाय तर साधारणपणे 20,000 पॉइंट्स आपल्याला रिटर्न मध्ये मिळालेत. म्हणजे 1200-1300 ला असणारं निफ्टी आपल्याला 21,000 ला पोहोचलेलं आहे. म्हणजे 20,000 पॉइंटचं रिटर्न आपल्याला ह्या साधारणपणे 23 वर्षात बघायला मिळाला. तर तुम्ही त्याचं पर्सेंटेज मध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता. मी आता तुम्हाला पर्सेंटेज मध्ये जर कॅल्क्युलेशन पाहिजे असेल तर तरी सुद्धा आपल्याला काढता येऊ शकतं. इथपासून आपण सुरुवात करू 2000 सालापासून आणि आपण जर इथपर्यंत गेलो तर आपल्याला लक्षात येईल की 1867% पर्सेंटेज आपल्यामध्ये जर काढायला गेलो तर इतका रिटर्न मिळालाय. तुम्ही जर कुठल्याही इतर इन्व्हेस्टमेंटचा विचार केलात तर आपल्याला एवढा रिटर्न मिळत नाही. अर्थात आता ह्या 20 वर्षात मिळालाय म्हणजे पुढच्या 20 वर्षात एवढाच मिळेल का सांगता येत नाही. पण आपल्याला अगदी आपण विचार करतो की दरवर्षी आपल्याला किती टक्के रिटर्न मिळतो, 6%, 8%, 10%. 20 वर्षात आपल्याला 200% रिटर्न आहे. बरोबर. इथे बघितलं तर जवळजवळ 2000% रिटर्न, म्हणजे त्याच्याही 10 पट रिटर्न आपल्याला इथे बघायला मिळतोय. तर हे मार्केटची जादू आहे. त्यामुळे मार्केटमध्ये जर थोडं थोडं इन्व्हेस्टमेंट करत राहिलो तर आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं सुद्धा मंथली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करूया. आता इथे सुद्धा जर आपल्याला विश्लेषण करायचं असेल तर मी ज्या पद्धतीनं बँक निफ्टीचं मंथली विश्लेषण केलं, तुम्हाला तसंच जर इथे विश्लेषण हवं असेल तर तुम्ही स्वतः करू शकता. तुम्हाला अशा पद्धतीनं काय करायला लागेल, पूर्वीचे जे स्विंग हाय आहेत त्याला तुम्हाला मार्क करावं लागेल. आणि आता इथे जर आपण मार्क केलं तर आपल्याला काय लक्षात येतंय की 18,800 च्या आसपास इथे आपल्याला पूर्वीचा स्विंग हाय आहे. आता जो ब्रेक झाला तो कुठला आहे, 20,200 च्या आसपास आहे. तुम्ही इथून जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे 18,800 म्हणजे हे 200 झालं की 19,000 आणि 1200 पॉइंट आणि वर बघितलं तर आणि समजा 1200 पॉइंट, म्हणजे इथे 1200 आणि 200 1400 पॉइंटच्या आसपास आपल्याला इथे हे दिसतंय. 1400 म्हणूया किंवा आपल्याला एक्झॅक्ट मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगतो की आपल्याला किती डिफरन्स आहे. अगदी 20,170 चा जरी आपण विचार केला, मी करून बघतो, 20,170 वजा आपण 18,887, 18,887, तर 1200-1300 पॉईंटचा डिफरन्स दिसतोय. आणि 20,170 मध्ये समजा आपण 1200-1300 पॉईंट मिळवले, 1283 पॉईंट आहेत, तर 20,170 अधिक जर केले आपण 20,170 तर 21,400 च्या आसपास आपल्याला रिटर्न दिसतो, म्हणजे टार्गेट दिसते. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की 21,400 पेक्षा जास्त आपल्याला टार्गेट ऑलरेडी आलेलं आहे. म्हणजे 1:1 आपल्याला टार्गेट आलेलं आहे. आता काय होऊ शकतं, कदाचित थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. कदाचित आणखीन 1:1.5 पर्यंत रिटर्न येईल, आपल्याला सांगता येत नाही. पण मग जर सेलिंग येणार असेल, प्रॉफिट बुकिंग येणार असेल तर किती टक्के येऊ शकतं, त्याच्यासाठी पण आपल्याला एक पद्धत आहे. आपल्याला जर ते काढायचं असेल तर किती टक्के येऊ शकतं, तर काढण्यासाठी आपण काय करू शकतो, इथे आपण घेऊया, चेक करूया पूर्वी किती किती टक्के आपल्याला हे आलंय. तर इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा हाय बनला होता, हा लो बनला होता, 10% आपल्याला प्रॉफिट बुकिंग आलंय. म्हणजे आपल्याला एक आकडा कळला, 10%. आपण पुढे जाऊया, अशाच पद्धतीनं चेक करूया. इथे बघा, हा एक हाय बनला होता, त्यानंतर इथे खाली येऊन हा लो बनला. किती टक्के आपल्याला इथे प्रॉफिट बुकिंग आलं, 20% आलं. म्हणजे इथे 10% आलं, त्याच्या आधी एकदा 20% आलं होतं. बरोबर. आपण आणखीन मागे जाऊया. आपल्याला हा कोरोना काळातलं सोडून देऊ आपण. कोरोना काळामध्ये ते आलं होतं, जे प्रॉफिट बुकिंग आलं होतं किंवा जी मंदी आली होती ती खूप मोठी होती. आता इथे चेक करूया आपण. इथून प्रॉफिट बुकिंग आलं, किती टक्के आलंय, 12% आलंय. म्हणजे 10%, 20%, 12%,
आपण आणखीन चेक करू 3-4 वेळा म्हणजे आपल्याला लक्षात येईल. प्रॉफिट बुकिंग आलं तर जास्तीत जास्त किती येतं प्रॉफिट बुकिंग? तर इथे किती टक्के आलंय? 15% आलंय. म्हणजे तुमच्या लक्षात काय येतंय? तुम्ही आणि मागे जाऊन चेक करू शकता. मी आणखीन एखाद्या ठिकाणी दाखवतो. त्याच्या मागचं बघूया, की हा हाय बनला आणि इथे प्रॉफिट बुकिंग आलं. इथे किती आलं? 10%. म्हणजे प्रॉफिट बुकिंग आलं तर तुमच्या लक्षात येते 10% असेल, 12%, 15%, जास्तीत जास्त 20% येतं. नॉर्मली जर प्रॉफिट बुकिंग आलं तर 20% येतं. म्हणजे ही गोष्ट आता आपल्याला मागे जाऊन आणखीन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर आता जर आपल्याला प्रॉफिट बुकिंग येणार असेल तर इथून आलं तर 20% येऊ शकतं. कदाचित ते आणखीन थोडंसं अजून 5% वर जाऊन सुद्धा खाली येऊ शकेल. तर ते आपल्याला सांगता येत नाही. तर त्यामुळे प्रॉफिट बुकिंग यायला लागलं तर आपल्याला मग खरेदी कधी करायचंय? तर आपल्याला लक्षात आलं की 10% खाली गेलं किंवा 12% गेलं, 15% गेलं, 20% गेलं, तर खरेदी करायला सुरुवात करायची असते. गुंतवणूक करायची असेल तर माझं ठरलेलं गणित आहे. मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. मी या 2-3 वर्षामध्ये पोर्टफोलिओ कशा पद्धतीनं माझा डेव्हलप केला, तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये येणाऱ्या काळामध्ये उद्या किंवा परवा जे व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर त्याचा अतिशय चांगला फायदा आपल्याला कसा होतो, की दर 5% खाली आलं, की मी नव्यानं तिथे गुंतवणूक करतो. 10% खाली आलं, आणखीन गुंतवणूक करतो. 15% खाली आलं, आणखीन गुंतवणूक करतो. कारण आपल्याला माहिती आहे मागचा इतिहास बघितल्यानंतर 10%, 15%, 20% जास्तीत जास्त आपल्याला नॉर्मल ह्याच्यामध्ये करेक्शन येतं. तेवढं आलं तर आपण त्या पद्धतीनं जर गुंतवणूक करत राहिलो तर आपल्याला खूप चांगलं प्रॉफिट होऊ शकतं. तर इथे तुम्हाला ती सुद्धा एक गोष्ट मला दाखवायची होती. तर थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मी इथे दाखवायचा प्रयत्न केला. बँक निफ्टीचं थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने अनालिसिस केलं. निफ्टीचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने अनालिसिस केलं. आता आपण काय करूया, वीकली टाइम फ्रेम बघूया. निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय? तर निफ्टीच्या वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला आता म्हणजे खूप चांगलं प्रॉफिट म्हणजे तेजी झालेली आहे. आपल्याला इथे एकच कॅन्डल होती, मात्र ह्याला आपण फार मोठं प्रॉफिट बुकिंग असं म्हणणार नाही. तर आपल्याला काय होऊ शकतं, आता इथून आपण हळूहळू वर चाललोय. तर इथे थोडंसं एकदा प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर मार्केट कधीही वर जात असताना हे छोटं-छोटं प्रॉफिट बुकिंग होत राहतं बघा. इथे झालं, इथे झालं, इथे थोडंसं झालं, इथे थोडंसं झालं आणि मग सलग 3-4 आठवडे प्रॉफिट बुकिंग होतं. इथे बघा, इथे खाली आलं, स्टेबल झालं, परत खाली आलं. तर दर थोड्या दिवसांनी आपल्याला काय होतं, असं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं. कधी-कधी ही आपण बघू शकतो असं खूप दिवस वर जाऊ शकतं. त्यामुळे सांगता येत नाही. आपल्याला काय वाट बघायची आहे, सलग 2 आठवडे कधी होतंय, त्यानंतर मग आपल्याला काळजी करायची आहे. तर 2 आठवडे सलग जोपर्यंत प्रॉफिट बुकिंग होत नाही बघा, इथे 2 आठवडे सलग झालं, त्यानंतर आपण खाली आलो. इथे 1-1 आठवडा झालो, तर आपल्याला काय झालं, इथे 2 आठवडे झालं, पण लो तुटला नाही. एकच आठवडा. 2 आठवडे झालं तेव्हा एक प्रॉफिट बुकिंग झालं. ह्या बारीक-बारीक गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल, की काय होऊ शकतं. इथे बघा 2 आठवडे झालं, हा लो तुटला होता इथे. म्हणून मग आपण खाली गेलो. तर 2 आठवडे सलग जोपर्यंत आपल्याला प्रॉफिट बुकिंग होत नाही, मग आपल्याला काय दिसतंय, आता लवकरात लवकर प्रॉफिट बुकिंग कधी होऊ शकतं, तर 2 आठवड्यानंतर 15 जानेवारी नंतर होऊ शकतं. आणि तुम्ही जर पूर्वीचा इतिहास शोधून काढलात, तर तुम्हाला निफ्टीमध्ये 15 जानेवारी नंतर आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलेलं मागचे 2-3 वर्ष सलग बघायला मिळेल. तर ही गोष्ट आता आपल्याला आणखीन एक नव्यानं कळली. तर आपल्याला आणखीन 1-2 आठवडे वर जाण्याची शक्यता सुद्धा आहे, असं आपल्याला इतिहास सांगतोय. अर्थात मार्केटमध्ये काही होऊ शकतं, पण आपल्याला असे जे ऑब्झर्वेशन्स असतात, त्याचा आपल्याला येणाऱ्या काळात नक्कीच फायदा होईल. आता आपण बघूया डेली टाइम फ्रेममध्ये. डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं, तर तुम्हाला काय लक्षात येतंय, की इथे आपल्याला एक ब्रेकआउट आलेला आहे. ब्रेकआउट झाल्यानंतर कदाचित लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि मग काय प्राइस ॲक्शन होईल, त्यानुसार हा ब्रेकआउट टिकणार आहे, की हा ब्रेकआउट फेल होणार आहे, ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकेल. तर माझ्या मते आजच्या या व्हिडिओमधनं मी तुम्हाला विश्लेषण कसं करायचं असतं आणि थोडंसं लॉंग टर्म विश्लेषणातनं आपल्याला टार्गेट्स खाली येत असताना प्रॉफिट बुकिंग किती येऊ शकतं याचा अंदाज देण्याचा प्रयत्न केला. माझ्या मते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय
आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.